बरेचसे पेशंट आजकाल येतात ओपीडीमध्ये सोनोग्राफीचा रिपोर्ट घेऊन, काहीतरी रुटीन कारणासाठी सोनोग्राफी केलेली असते आणि त्यांच्या रिपोर्टवर लिहिलेलं असतं फॅटी लिव्हर ग्रेड 1 ग्रेड 2. मग बसलं आणि ह्या विचारलं डिटेल हिस्ट्री, कारण फॅटी लिव्हर म्हटलं की पहिला येतो प्रश्न की काही दारू पिलेली आहे का, अल्कोहोल आहे का. आणि बऱ्याचशा लोकांमध्ये अल्कोहोल एक तर खूप कमी प्रमाणात किंवा कधीच घेतलेलं नसतं आणि तरी पण त्यांना हा फॅटी लिव्हर दाखवत असतो सोनोग्राफीच्या रिपोर्टमध्ये. तेवढंच नाही तर त्यांची LFTची टेस्ट केली तर त्यामध्ये सुद्धा बिलिरुबिन किंवा SGOT SGPT हे एन्झाईम्स वाढलेले दाखवतात. मग हा कोणता आजार आहे? तर एक लक्षात ठेवा, खूप दारू पिल्याने 10 वर्ष कंटिन्यू दारू पिल्याने लिव्हर खराब होतं. का? कारण त्याच्यामध्ये फॅट जमा होतं आणि ते नॉर्मल लिव्हरच्या काम कमी करून नंतर त्याला सिरोसिस होतं. हा झाला अल्कोहोल रिलेटेड लिव्हर सिरोसिस. पण दारू न पितासुद्धा त्याच प्रकारचा फॅटी लिव्हर आणि जर तो तशाच स्वरूपात राहिला तर लिव्हर सिरोसिससुद्धा होऊ शकतं. मग ह्याचं काय कारण आहे? तर ह्याचं एकच कारण आहे, ते म्हणजे आपल्या शरीरात वाढत असलेलं चरबीचं प्रमाण. म्हणजे जर एखादा व्यक्ती ओबेज असेल, त्याचं BMI 30च्या जास्त असेल किंवा त्याचा पोटावरचा घेर जास्त असेल, त्याला अब्डॉमिनल ओबेसिटी असेल, तर हे फॅट जे की एक्सेस फॅट आहे बॉडीमधलं ते लिव्हरमध्ये जाऊन जमा होतं. जेव्हा ते फॅट 5% जास्त लिव्हर सेल्सला इन्व्हॉल्व करतं त्याला आम्ही म्हणतो फॅटी लिव्हर. आणि मग हे फॅटी लिव्हर का डेंजर आहे? तर ते लिव्हरला हळूहळू वीक करायला लागतं, त्याचं फंक्शन कमी करायला लागतं आणि कालांतराने लिव्हर सिरोसिससुद्धा होऊ शकतो. हा झाला लिव्हर रिलेटेड इश्यू. पण अगोदर ह्या आजाराला आम्ही म्हणायचो नॅश, नॉन अल्कोहोलिक स्टेटोहेपॅटायटिस. आता त्याचं नॉमेनक्लेचर बदलले, आता ह्याला म्हणतात मॅश, मेटाबॉलिक डिस्फंक्शन असोसिएटेड स्टेटोहेपॅटायटिस. तर का? तर हे बघितलं गेलं आहे की ज्यांना फॅटी लिव्हर आहे ते लिव्हर सिरोसिसने नाही मरत आहेत, तर त्या अगोदरच ते हृदयविकाराच्या आजाराने किंवा पॅरालिसिसच्या आजाराने त्यांचा मृत्यू होतो. कारण हा फॅटी लिव्हर एक प्रकारचा मेटाबॉलिक सिंड्रोमचा प्रकार आहे. म्हणजे हे लिव्हरमध्येच फॅट नाही जमा होत, तर जेव्हा ते लिव्हरमध्ये जमा होत आहे तर त्यासोबत वाढते आपली रक्तातील चरबी, कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढते. वाढलेलं चरबी तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये हृदयाच्या मेंदूच्या जाऊन त्याला चोकअप करायला लागते, बारीक करायला लागते. त्यानंतर वाढते ते म्हणजे तुमचं शुगरचं प्रमाण, डायबिटीज आणि मधुमेह आणि त्या रिलेटेड कॉम्प्लिकेशन. त्यामुळं फॅटी लिव्हरला आणि असोसिएटेड असलेल्या मेटाबॉलिक सिंड्रोमला कॅटेगरीमध्ये हायरिस्क कॅटेगरीमध्ये ह्या लोकांना टाकलं जातं. ह्या लोकांनी आणि एक लक्षात ठेवा, फॅटी लिव्हरचे बरेचसे असे हे रुग्ण माझ्याकडे येतात आणि कावीळ झाला म्हणून कुठून तरी कावीळची औषधं घेऊन येतात. शिवणखेडला जातात, काहीतरी कावीळची औषधं घेऊन आलो म्हणतात आणि हल्ली माझा फॅटी लिव्हर. पण एक लक्षात ठेवा, औषधं ही ह्याची फारशी ट्रीटमेंट ह्याच्यामध्ये औषधाची नाही आहे. ह्याच्यामध्ये मेन ट्रीटमेंट आहे तुमची जीवनशैली बदलण्याची गरज आहे. तुम्हाला वजन कमी केलं पाहिजे, रोज व्यायाम केला पाहिजे, पोटावरची चरबी कमी झाली पाहिजे, कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी केलं पाहिजे, प्रोसेस फूड्स कमी केले पाहिजे, व्हेजिटेबल्स, फ्रूट्स, प्रोटीन्स ह्याचं प्रमाण वाढवलं पाहिजे. आणि जर तुम्ही तुमच्या जीवनशैलीत बदल केला तर हळूहळू सातत्यानं बदल करणं आवश्यक आहे. एक लक्षात ठेवा, तुम्ही महिना 2 महिने केलं आणि लगेच तुमचं सगळं नॉर्मल होईल मेटाबॉलिक सिंड्रोम असं नाही. कारण हे तुमच्या वर्षानुवर्ष असलेल्या चुकीच्या सवयीमुळे झालेला आजार आहे, तर तो जायलासुद्धा वेळ लागणार आहे. त्यामुळे आवश्यक आहे तुम्ही सातत्यानं जीवनशैलीत बदल करा. हळूहळू तुमचा फॅटी लिव्हर रिव्हर्स झालेला तुम्हाला दिसेल. ट्रीटमेंट, टॅबलेट, गोळ्या आहेतही, पण ते शॉर्टकट नाही आहे, लक्षात ठेवा. रिसेंटली आम्ही एक इंजेक्शन आहे जे आठवड्याला दिलं जातं, हे फॅटी लिव्हरसाठी अप्रूव्ह केलं आहे FDAने. पण ते सगळ्यांनाच देण्याची गरज आहे का? तर नाही. पण जर गरज पडली तर आम्ही ते पण काही रुग्णांना देतो. पण औषध हा नंतरचा भाग आहे. पहिले तुम्हाला तुमच्या जीवनशैलीतच बदल करायचा आहे, त्याने तुमचा फॅटी लिव्हर बरा होऊ शकतो. धन्यवाद.